माझे नाव फातिमा इम्रान संगटी. मी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी 4 शब्द सांगणार आहे. तुम्ही ते शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. शब्दांनी शृंखला उघडताना मन भावनांनी ठाव घेते. शब्दांनी शृंखला उघडताना मन भावनांनी ठाव घेते. सुख दुःखांच्या वन वाटांना आसवनांनाही वाव देते. सुख दुःखांच्या वन वाटांना मन आसवनांनाही वाव देते. खरं जगायचं कसं याचीच प्रेरणा देतात कर्मवीरांना. म्हणूनच करावीशी वाटते त्यांची ही वक्तृत्व वंदना. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर गुरुजन वर्ग, माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर समाज सुधारक, शिक्षणाची गंगा सरेपर्यंत पोहोचवणारे थोर शिक्षक प्रसारक, पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. महाराष्ट्र दगड-धोंड्यांच्या कडे व कपारीचा देश. भले या रत्नांच्या खाणी आमातीत नसतील, परंतु पृथ्वी मोलाची लाख नवरत्ने आमातीत जन्माला आली. आणि त्यापैकी एकच म्हणजे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. 22 सप्टेंबर 1887 रोजी कुंभोज या गावी गंगा मातेच्या पोटी या महान मानवाचा जन्म झाला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 5वी इयत्तेपर्यंतचे शिक्षण विटा येथे घेतले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरला जावे लागले. कोल्हापूरला त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली, परंतु त्यात अपयश आले. शिक्षणात अपयश आल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या प्रसारात आपले आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घेतला. 4 ऑक्टोबर 1919 रोजी काले या गावी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. शिक्षणाची वाय बहुजन समाजाची प्रगती होऊ शकणार नाही हे ओळखून त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे प्रीत, कंबा आणि शिका या मूलमंत्रातून तयार झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी यशाची विविध शिखरे पादाक्रांत केली आहे. शेवटल्या एवढेच बोलते रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. धन्यवाद.